मित्रहो नमस्कार। बघा, पोलीस अनेकदा त्यांच्याच वर्तनानं वादग्रस्त ठरतात। नेहमी पोलिसांच्या बद्दल म्हणजे खरं तर पोलीस हा जनतेचा मित्र आहे असं म्हटलं जातं आणि ते बऱ्यापैकी काय बहुतांश ते सत्यही आहे। पण काही पोलिसांच्या वर्तनामुळे हे मित्र आहेत, शत्रू आहेत की आणखी कोणी असा प्रश्न जर पडतो। अहो तसं जर पाहिलं ना तर पोलीस व्यवस्था आहे म्हणून सामान्य माणसाला मोठा आधार आहे। अनेक हे गुंड मावाली भलतेच फोफवलेले असतो, पण जेव्हा हा आधारही नकली आहे असं वाटायला लागतं तेव्हा न्यायाची अपेक्षा उरत नाही, करताच येत नाही। आता बघा ना, सातत्यानं पोलीस लाचखोरीत अडकतात। एकीकडे समाजासाठी 24 तास राबणारा पोलीस दिसतो तर दुसरीकडं खाकी कपडे घातलेली काही गिधाडं सामान्य माणसाला कशा टोचा मारतात, रक्तबंबाळ करतात हे सुद्धा पाहायला मिळतं। पोलीसच जर गुन्हेगाराचे, गुंडांचे, मावल्यांचे मित्र असतील तर मग संपलं ना हो सगळं। हा बघा ना, बीड जिल्ह्यात काय चाललंय। वरून सुटलेला आशीर्वाद खालपर्यंत येत असतो, पण बदनाम होतो तो फक्त खालचा। मग खालच्याला वाचवणारा कोणीतरी आका हा शब्द हल्ली खूप प्रचलित आहे, तो असतो, तो वर बसलेला असतो। आता बघा एन्काउंटर कसे होतात आणि अशी प्रकरणं धसाला लागली की मग अडकतो कोण? अगदी अलीकडचंच बघा, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरवरून वाद निर्माण झालेला आहे मोठा। कोर्टानं 5 पोलिसावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूचा मुद्दा देखील तापलेलाच आहे ना। आणि बघा, अशा वेळी चंदीगड मधल्या सीबीआय कोर्टानं आरोपीच्या कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणी पोलीस महानिरीक्षकासह SP सह 8 जणांना थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। अर्थात हे प्रकरण 2017 मधलं आहे। हिमाचल मधल्या शिमला इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून प्रकरणाशी संबंधित संशयित आरोपीचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला होता। पोलिसांनी बलात्कार आणि खून प्रकरणी 7 जणांना अटकही केलेलं होतं। या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन IG जहूर जैदी यांच्या नेतृत्वाखाली एक SIT स्थापन केली होती। 18 जुलै 2017 रोजी काटकाई पोलीस ठाण्यात आरोपी सूरजची चौकशी सुरू असतानाच पोलिसांकडून जबर मारहाण करण्यात आली, मात्र याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर बघा, एका कर्मचाऱ्याने फोनवरून DSP मनोज जोशी यांना एकूण सगळा घटनाक्रम सांगितला होता। हा संवादच पुढे शिक्षेसाठी महत्वाचा पुरावा ठरला। या प्रकरणानंतर मोठा वाद झाला होता आणि नंतर या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यात आला। CBIने गुन्हा नोंद करीत पोलीस महासंचालक महानिरीक्षक जैदी यांच्यासह इतर आरोपींना अटक केली। नंतर त्यांना जामीन मिळाला, हा भाग वेगळा। मात्र आरोपींनी या प्रकरणाची सुनावणी राज्याबाहेर घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। त्यानंतर हे प्रकरण चंदीगड मधल्या विशेष CBI कोर्टात वर्ग देखील करण्यात आलं। या कोर्टानं आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, जन्मठेपेची। आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात एका आरोपीला शिक्षा झाली। तत्कालीन IG पोलिसांचे अधिकारी, सर्व अधिक मोठ्या हुद्द्यावरचे अधिकारी जहूर जैदी, DSP मनोज जोशी यांच्यासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सिंह, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपचंद शर्मा, हेड कॉन्स्टेबल मोहनलाल, सूरज सिंह, रफी मोहम्मद, रतीन सटेटा या सगळ्या मंडळींचा समावेश आहे। सूरज यांचा कोठडीत खून झाल्याप्रकरणी कोर्टाने या सगळ्या मंडळींना, अधिकाऱ्यांना दोषी ठरवलेला आहे। पोलीस महानिरीक्षकापासून अगदी खाली पोलीस हवालदारापर्यंत सगळ्यांना जन्मठेप सुनावली गेली आहे। अर्थातच पोलिसांसाठी हा मोठा हादरा आहे, धक्का आहे। बघा, ते वर बसलेले कोणी आका, आदेश देणारे कुणीही असले तरी तुरुंगात आयुष्य काढावं लागतं ते या अशा पोलिसांना। आता बघा, आपल्याकडे परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी याचाही मृत्यू पोलीस कोठडीत झालेला आहे, ताजं प्रकरण आहे। आता त्याचं पुढे काय होणार, त्यात कोण कोण गुंतणार, कोण तुरुंगात जाणार याची प्रतीक्षा तर नक्की आहे। पण
पोलिसांनी सावधान होण्याची गरज मात्र या घटनेने दाखवून दिलेली आहे. अहो, जे कायद्यात राहतील ते वागतील. खाकी कपडे अंगावर घालून कोणी कोणाची हुजरीगिरी करतील, कोणा गुंड मावाली गुन्हेगारांची सलगी करतील, दोस्तानं करतील, तर एक ना एक दिवस त्यांची ही जागा सरकारी खोलीत असेल, हे मात्र नक्की. मित्रांनो, अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.